आतमध्ये ते निघा तर नाही ना ती या ना टॉर्च ना ती नक्की साप आहे की सड्डो आहे तो आता आपल्याला खोलल्यावर समजेल. तुला काही दिसते की बघ खालच्या टप्प्यात खाली हे काय कोपऱ्यान हा हे नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज लवकरच बायकोला घरात साप दिसले. आता नक्की साप आहे की सड्डो काही समजेल आपल्याला. कपाटात ते घुसले, कपाटाला लॉक करून ठेवले. तोपर्यंत प्रवीण भाई येतेच. तुम्हाला दाखवतो काय आहे द्या, चला दाखवतो. हे बघा, हे कपाटान दिसले तर खोलीत नाही. प्रवीण भाई येल्यावरच आपण खोलू त्याला. बघू आता कवरा मोठा साप त्यात बघू आपण. आता प्रवीण भाई येईल तेव्हा येईल, तोपर्यंत दूध पिऊन जेव्हा आपण तोपर्यंत कशी पावर येईल ना साप पकडायला. बघू कवरा मोठा साप का आजगर ॲनाकोंडा आली वाटते घरात. पकडल्याशिवाय सोडू नाही त्याला. आता पण प्रवीण भाईला फोन मुद्दाम केला. ते कसं माहिती का, आपल्या घराजवळ साप असेल काही असेल ना तर त्याला मारू नका. प्रवीण भाईचा नंबर देत आहो, केव्हा पण फोन करा, तो लगेच तुमच्या घरा आत येईल. बरोबर. पण काहीतरी त्याला मानधन देवाला विसरू नका का, कारण तो त्याचा टाईम काढून येईल तुमच्यासाठी. बरोबर. त्याचा तो पेट्रोलचा खर्च तो स्वतः करून येईल. ही गोष्ट विसरू नका. ही काहीतरी त्याला पुष्कराडी आवरा काम करा. कवरे बी रातचे असून ते तुमच्यासाठी 100% येईल. चला प्रवीण भाईची वाट बघू. तोपर्यंत आपण सापाला जरा मजा करायची तेवढी करून दे. तोपर्यंत आपण दूध पिऊन घेऊ सापाच्या अगोदर. प्रवीण भाईची वाट बघून बघून साप जरा गपचूप बसलेला असेल तर जाऊन बघू. तुम्हाला काय सांगला, एनी टाइम कवा पण फोन करा, प्रवीण भाई हजर राहील. फक्त सापाला मारू नका. काय सांगले माहिती आहे ना, त्याचा वेळ काढून येते तर त्याला खुश करायचं काम तुमचा. बरोबर. बघू आता आपण कसा साप आतमध्ये ते निघा तर नाही ना ती या ना टॉर्च ना ती नक्की साप आहे की सड्डो आहे तो आता आपल्याला खोलल्यावर समजेल. तुला काही दिसते की बघ खालच्या टप्प्यात खाली हे काय कोपऱ्यान हा हे ती बघ ती बघ ती बघ अदल वाट ती बघ दिसली गे. मला जसं डोके हे बघ हे बघ हे बघ कशी भिंते हो अबई बॅटरी धरू का मग इकडे बघा काय बाबूला ले गे. हा चालूच आहे. तर साप मित्रांनो दिसल्यानंतर कपाटमध्ये गेला आणि तो कपाटमध्ये पॅक केलेला आहे. त्याच्यानंतर मी अर्धा तासामध्ये आलोय. तर ओपन केल्यानंतर बघितलं तर साप आहे आणि तो साप कुठल्याही प्रकारे विषारी नसून सर्वसामान्य आपल्या घरोघरी आणि गावागावात भेटणारा धामण साप आहे, ज्याला आपण आदलवाट बोलतो, जो खूप जोरात पळतो. बाजूला तिकडे जा खूप जोरात पळतो तो. नाही येवाचा जोरात तो बघ मोठा आहे गे. तर साप जास्त काही मोठा नाही, छोटी साईज मध्ये आहे, पण तो ऍक्टिव्ह खूप असतो. गावले घुसला गे ते बुटांचे घुसले. बॉक्सच जेते का अख्खा बाहेर पलाचा नाही ना. यांच्या इकडेच आहे ना काय, पण तुला पटेल द्यायचे. का भारती गेला ए बाबू. हे
बघ हा बघा. गपचूप लपले. तरी भेटणार नाही. हा तरी भेटणार नाही. कवरा लांब पलाचा नाही ना. बाबू साप आहे. ते बघ रुद्राक्षाच्या माला बी. ते टप्पा कधी दाखवा. पगा पालेल काय. जाळी नाही गेली, जाळी पण नव्हती. थांब एक मिनिट थांब सोपा. थांब थांब. ही बाबू साप आले तो बघ. ए भेटले 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 बाबा. बघ कवरा आहे का तेव्हा. हा या सापाची खासियत म्हणजे अशीच आहे. सुरुवातीला तो जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत जसं आक्रमक राहतो. आणि त्याला समजलं की आता पडू शकत नाही तर बघा तेव्हा शांत होईल का तो. त्यानंच टाकून थोडं. तर साप बघितला असेल मित्रांनो, छोटासा आहे पण आक्रमक आहे आणि चावण्याचा देखील प्रयत्न करतो, तसंच पडण्याचा देखील. तर थोड्या वेळात ते तुम्ही बघाल 2 ते 3 मिनिटांमध्ये हा साप इतका चावण्याचा प्रयत्न करतो, आक्रमक दिसतो, पण थोड्या वेळात तुम्हाला हातावर खेळताना पण तुम्हाला दिसेल. प्रवीण भाई मला एक गोष्ट अशी एक सांगायची आहे की बरेच लोकांना असं वाटते की साप डाव धरते या धरते. याच्या बद्दल यांना जरा सगळ्यांना सांग. साप मित्रांनो माणूस जितका हुशार आहे लांब तितका ठेव माराचा उरी माझ्यावर. काठी के लागते तुला. काठी लागते ते जिथं लागलं लांब ठेव तिथे जेवाचा पप्पी. बाबा बाबू हे काय खरं थोडासा त्याला सेफ वाढला तरच तो खेळेल. चल स्टार्ट. हे बघ तो बघ कसा. तर मी हा सापाचा खेळ चालू बाबू. सापाचा हा खेळ बघा. चालू. मी सांगितलं 2 मिनिटांमध्ये हा साप माझ्या अंगा खांद्यावर खेळेल. तर नक्कीच तो जेव्हा सेफ स्वतःला सुरक्षित जेव्हा त्याला फील होतोय तेव्हा तो आपोआप न चावता सहज खेळतोय. तर जयेश पाटील यांचा प्रश्न होता की साप डाव धरतो का, बरोबर का. बरोबर जे तेच मेन तर आहे. ते बघ ते बघ. म्हणजे प्राणीसृष्टीमध्ये मित्रांनो माणूसच असा प्राणी आहे की तो सर्वात बुद्धिमान आहे. देवाने त्याला सगळ्यात जास्त बुद्धी दिली आहे आणि चांगलं बरं वाईट करण्याची त्याची क्षमता असते किंवा त्याप्रमाणे तो वागतो. पण सापांना तशी काही बुद्धी नसते. सापांचा एवढंच उद्देश असतं की त्यांना अन्न भेटायला पाहिजे आणि सुरक्षित लपायला पाहिजे. तर डाव धरण्याचा वगैरे त्यांचा काही प्रयत्न नसतो आणि उपजत बुद्धी त्यांची तेवढीच असते की अन्नाच्या शोधात ते फिरतात आणि सुरक्षित लपून राहतात. तर असा हा साप भेटला आपल्याला आलिमगड गावामध्ये ऑलराऊंडर आगरी कलाकार जयेश पाटील यांच्याकडे. आणि हा साप मुख्यतः कपाटामध्ये लपून बसलेला मी येईपर्यंत. नाही नाही ऍक्च्युली तो लफडा घेऊ माहितीये का. तो होईल तर मला वाटलं बायकोची चावायला येईल ता. पण लफडा असा होला की तो सिंग बोलते मार आणि ते दर्शन जेवायला आल्या. बऱ्याच वेळा मित्रांनो आपल्याला सापांची ओळख नसल्या कारणाने खूप भीती असते, कारण साप हे विषारी असतात आणि विषारी साप चावला तर मृत्यू देखील होऊ शकतो किंवा खूप आपली देखील गडबड गोंधळ उडून जातो. तर बरेच साप मित्रांनो विषारी कमी आणि बिनविषारी जास्त असतात आणि ज्या सापांपासून आपल्याला कुठल्याही प्रकारे धोका नसतो असे साप आपल्या घराजवळ पण असतात. पण आपण घाबरून त्या सापांना विनाकारण मारत असतो, कारण आपल्याला त्या सापांच्या बद्दल माहिती नसते किंवा तो एखादा साप आपला जीव घेणार नसताना देखील आपण त्याचे मारतो. ऍक्च्युली विषारी सापांना देखील मारण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. तसं देवाने त्यांना विष दिलंय म्हणजे ते काहीतरी स्पेशल आहेत जे स्वतःच्या शरीरामध्ये विष सामावून ठेवू शकतात. आणि बऱ्याच वेळेला सापांचं जे विष आहे ते आपल्याला होणारे अनेक जे आजार आहेत त्याच्यावर देखील गुणकारी ठरतात. त्याच्यामुळे सापांना घाबरले तर पाहिजेच, पण त्यांना मारलेच पाहिजे असं काही नाही. तुम्ही सर्पमित्रांना बोलवा, सहप्राणी मित्रांना बोलवा. बरेच वेळेला साप तुम्ही वाचवण्याचे देखील आनंद घेऊ शकता. तर नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता प्रवीण भाईनी साप आपल्या घरात पकडलेलाच आहे. तुम्हाला पण सांगता घरात तुमचे साप असेल किंवा आजूबाजूला साप असेल त्याला मारू नका. प्रवीण भाईचा नंबर देता लगेच कॉल करा, तुमच्या सेवेसाठी हजर राहील.
पण तुम्हाला समजलं ना व्हिडिओ मध्ये मी केसंगले त्या लक्षात असून द्या. तर चला भेटू आता त्याला सुखरूपरित्या काहीतरी डोंगरावर सोराला सांगता म्हणजे परत घरान घुसाला नको. कौर येलवल करते बघ. चला तिला आता आपण मस्त एका बाटलीन भरून सोराला नेऊ. एकदा जेली तर जेली. तिथं आपण जाईल ना. हा काय रे बघ बाई. बघ चॅप्टर संपवाय सगळ्यां चॅप्टर साप म्हणजे आम्ही तर आदलवाड बोलता, दामन पण बोलतान, तुमचे करे काय बोलतान कमेंट मध्ये नक्कीच सांगा. ही बघा जेली एकदम डन. चला लगेच आपण तिला सोडूया, जास्त ठेवू नये कारण बॉटलमध्ये साप उन्हामध्ये जास्त टाइम राहत नाही. तर 5 मिनिटाच्या आतमध्येच त्याला आपण लगेच सोडतो. बंद कराल कुणी सर्पमित्र किंवा कोणी साप बॉटलमध्ये टाकला तर बॉटल फुल पॅक केल्यानंतर त्याला नक्कीच हवा येती जाती राहील असं छिद्र पाडा आणि लवकरात लवकर तो साप सोडा कारण उन्हामध्ये बॉटल गरम पण होते ना. हा आणि त्याच्याने लगेच मृत्यू होतो. धन्यवाद प्रवीण भाई, धन्यवाद. एक काम करू प्रवीण भाईच्या बरोबर मीच जात आहो, तिला तल्यावर सोडून येत आहो. ते काय ठेवली मी तरी कवा पकडी. हे बघा सोडून देऊ मस्त पैकी. अरे कशी डेंजर आहे ना, तरी सगळ्यात मोठी हीच होते ना. हा जवळजवळ साईज ला म्हणजे नॉर्मली 8 फूट असते, 7-8 फूट पण 10 फूट पण होते. बिनविषारी आहे म्हणून आपण इथे सोडतो असं बोल. बिनविषारी आहे म्हणून तिला आपण इथे सोडतो आणि इथे नेला असता डोंगरान सोराला. हे बघा इथं घेऊ. हे बघा आमच्या अलिमगड गावाचा तला सध्या सुकले पावसाल्याने भरायला का. या सापाला आता आपण एकदम मस्त सुखरूपरित्या सोडून देऊ. तर चला जय प्रवीण भाई सोड. चल ना सुसाट निघेला उलटे साईड शे निघलीस ती ना नाही गे का मग स्वतः काढू त्यांना तसं येतं ना भाजीचं. ओम नमः शिवाय. चला हा बघा साप आला बघा. हे बघ एले एले. चला टाटा बाय बाय गुड बाय. ओम नमः शिवाय. अख्खा जंगलच दिला आता काय आपण फिर नाही गे. खरं तर ही सगळीकडची झाडा जंगला तुटत दिल्या म्हणून आता हे साप प्राणी आपले घरानं घुसायला लागल्यात. साप घराने येवाचं कारणच असं होले का आता सगळीकडची जंगल तोड झाडा तोडीत घेतल्या सगळीकडे म्हणून सगळं प्राणी साप बऱ्याचशा गोष्टी आता आपल्या घरापर्यंत येतीलच. जास्त टाइम लागणार नाही. तर चला भेटू परत आता. टाटा बाय बाय गुड बाय.